आज मी तुम्हाला एकदम टेस्टी, चमचमीत आणि इझी रेसिपी सांगणार आहे भरलेल्या वांग्याची. तर चला बघूया. सगळ्यात पहिले मी इथे खोबरं घेतलं आहे. तुमच्याकडे जर नारळ असेल तर अतिउत्तम, कारण त्याची चव खूप छान येते. मग 1 इंच आलं, 4-5 लसूण पाकळ्या आणि मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी तिखट तुम्हाला हवी असेल तेवढी. आणि मग कोथिंबीर, पुदिना हे ॲड करून थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ टाकून परत एकदा मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. आणि इथे छान ना आज गावरान वांगे आले होते, त्यामुळे मी इथे भरलेलं वांगं करणार होते. आणि अशा प्रकारे त्याला मध्ये चीर पाडायचे आणि काही किडे वगैरे असतील तर एकदा चेक करून घ्यायचं. आणि काटेसुद्धा काढायचे त्याचे, तुम्ही बघू शकता. नंतर मी कढईमध्ये 3-4 पळी तेल तापलं की लगेच त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं आणि ते छान तडतडू द्यायचं. नंतर थोडंसं हिंग टाकायचं. आणि इथे एक मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तो सुद्धा छान परतून घ्यायचा. आणि इथे तोपर्यंत ना आपण जे वाटण केलेलं होतं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. आणि मग वांग्यामध्ये भरायचं एक एक करून आणि ते व्यवस्थित दाबून वांग्यांमध्ये भरायचं, म्हणजे सारण जे आहे ते पटकन बाहेर येत नाही वांग्यांच्या. आणि जे उरलेलं वाटण आहे ते भाजीमध्ये टाकायचं, छान मिक्स करायचं. आणि जे आपण वांगे भरून ठेवले होते ते सगळे तेलामध्ये टाकायचे, ते सुद्धा एकदम छान परतायचे. त्याचं थोडंसं आहे ना त्याला सोनेरी कलर यायला पाहिजे तोपर्यंत ते वांगे छान परतून घ्यायचे. नंतर त्याच्यावर एक ताट झाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. आता तुम्हाला किती रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाका, किंवा फक्त वांगे शिजतील एवढं पाणी टाका. आणि मला इथे थोडंसं पातळ पाहिजे म्हणून मी थोडं जास्त पाणी टाकते आहे. आणि इथे आपली रेडी आहे चमचमीत वांग्याची भाजी. नंतर त्याच्यावर थोडीशी कसुरी मेथी टाका, असेल तर, नसली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.